श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने शिर्डीमधील कलाकारांनी पिंपळाच्या पानावर श्रीरामाची प्रतिकृती साकारून साईंच्या चरणी अर्पण केले। पिंपळाच्या पानावर श्रीरामाची ही आकर्षक अशी प्रतिकृती साकार करण्यात आलेली आहे आणि साकार केलेली प्रभू रामाची प्रतिकृती साईंच्या चरणी अर्पण करण्यात आलेली आहे। प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा ही अयोध्येमध्ये झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर या भक्ताने पिंपळाच्या पानावर श्रीरामाची प्रतिकृती साकारलेली आहे आणि ही प्रतिकृती त्यांनी शिर्डीमध्ये साईच्या चरणी अर्पण केली आहे। श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्त शिर्डीमधील या कलाकाराने पिंपळाच्या पानावर श्रीरामाची प्रतिकृती साकारून साईंच्या चरणी अर्पण केली आहे। प्रभू रामाची आकर्षक अशी ही प्रतिकृती साईंच्या चरणी अर्पण करण्यात आलेली आहे। प्रत्येक जण आपापल्या परीने प्रभू श्रीरामांना मानवंदना देत आहेत आणि आपल्या कलेने प्रभू श्रीरामांप्रती असलेली आपली भक्ती दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहेत। तर अशाच एका शिर्डीमधील या कलाकाराने प्रभू रामाची प्रतिकृती ही पिंपळाच्या पानावर साकारलेली आहे आणि ती शिर्डीमध्ये साई चरणी लीन केली आहे। पिंपळाच्या पानावर श्रीरामाची ही प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे। प्रत्येक जण भारतामध्ये आपापल्या कलेने प्रभू रामाला मानवंदना देतो आहे। आपलं प्रेम प्रभू रामाप्रती, आपली असलेली भक्ती प्रभू रामाप्रती ही दाखवून देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच प्रकारे त्याच पार्श्वभूमीवर ही प्रभू रामाची सुंदर अशी प्रतिकृती पिंपळाच्या पानावर साकारण्यात आली। शिर्डीमधील एका कलाकाराने ही प्रतिकृती साकारलेली आहे आणि ती शिर्डीतील साई चरणी त्यांनी अर्पण केलेली आहे। प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठापना आज अयोध्येमध्ये झालेली आहे आणि संपूर्ण देशभरामध्ये त्याचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। प्रत्येक जण आपापल्या परीने प्रभू रामाची भक्ती करत आहेत, प्रभू रामांच्या भक्तीमध्ये लीन होत आहे आणि याच पद्धतीने ही पिंपळाच्या पानावर प्रभू रामाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे। नवीन असे कलाकृती सादर करावी यासाठी मी पिंपळाच्या पानावर रामाची प्रतिमा कशा पद्धतीत साकार करता येईल यासाठी प्रयत्न केला। साधारणतः 2 ते 3 दिवस कालावधी मला यासाठी लागला आणि त्याचबरोबर बाबांची असलेली श्रद्धा, साईबाबांची असलेली श्रद्धा याच्यामध्ये चित्रामध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामध्ये साईबाबांची प्रतिमा असेल, रामप्रतिष्ठा मंदिर असेल आणि प्रभू श्रीरामाचे चित्र हे काढताना मला प्रफुल्ल आनंद झाला।